मुख्यमंत्री आहेस, विधानसभेमध्ये बघून घेईनची कुठची भाषा आली? पण हे सगळं सुरू होतं. एक खासदार सांगतो मी बॉम्ब टाकीन, माझ्या नावावरती 5 मर्डर आहेत. हे आपल्या राज्यात होऊ शकतं आणि त्यांना हात लागत नाही कोणाचा, कारण सत्तेत गेलेत. हे बोलायची हिंमत कशी होते? कारण अंकुशच नाही कोणाचा, कोणाचाही अंकुश नाही. कुठे कुठचं काम चाललंय, तिकडे आता कुंभमेळ्याची कामं सुरू आहेत, तिथे पण सगळं गोंधळ आहे. जे काय महाराष्ट्रामध्ये चालू आहे, बाबांनो तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे, तुम्ही बोललं पाहिजे. बाकीच्या ठिकाणचं तर सोडून द्या, परंतु रेल्वेमध्ये तुम्ही लक्ष दिलं पाहिजेत, लक्ष ठेवलं पाहिजेत. रोज रेल्वे जाते आणि येते, एवढंच लक्ष ठेवण्यासारखं नाहीये. तिथे कोण घुसतायत इथे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कोण येतंय, कोण स्टॉल्स टाकतंय, कुठच्या प्रकारची टेंडर्स निघतायत, कुठच्या प्रकारच्या नोकऱ्या निघतायत. स्टॉलची उद्या टेंडर्स निघाली तर ती आपल्या मराठी मुलांना मिळाली पाहिजेत, प्रत्येक स्टेशनला मिळाली पाहिजेत. याच्यावर तुमचं बारीक लक्ष पाहिजे. ते जर बारीक लक्ष नसेल तर कसले काय चाटायचे वर्धापन दिन, काय करायचे वर्धापन दिन? म्हणून मी आपल्याला आज या वर्धापन दिनाच्या दिवशी फक्त तुम्हाला एकच तुम्हाला सांगायचंय, जागे राहा, सतर्क राहा, बेसावध राहू नका. आपला मराठी ठसा महाराष्ट्राच्या रेल्वेमधनं पुसला जाणार नाही याच्यासाठी काम करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनसेच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर